पुण्यातली एक बातमी आपण बघणार आहोत। हडपसर परिसरामध्ये फुरसुंगी रेल्वे गेटच्या जवळ डोक्यात दगड घालून एकाचा खून करण्यात आला। एका मामानं भाच्याचा खून केलाय आणि हा आरोपी पसार झाल्याची माहिती कळते। आतापर्यंत पुण्यातली 3 दिवसातली ही हत्येची 5वी घटना आहे। आताची बातमी आपण बघतोय। हत्येच्या घटना सातत्याने पुण्यात घडतात आणि यावेळी मामानं भाच्याचा खून केल्याची माहिती कळते। हडपसर इथल्या फुरसुंगी रेल्वे गेट जवळ ही दुर्घटना घडली आहे अशी आपल्याला माहिती कळते। याच्या मागचं कारण किंवा त्यांची नावं अजून कळू शकलेली नसली तरी अत्यंत गंभीर अशी घटना आपण बघतोय। पुढची बातमी आपण बघतोय। चेंबूरची बातमी आहे। मुंबईतली चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर वाहतुकीची कोंडी झाली अशी माहिती कळते। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं असं आत्ताचं अपडेट आपल्याला कळतंय। आताची एक महत्त्वाची बातमी आणि SCLR वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची आताचं अपडेट कळतंय। मनोज कुलकर्णींकडून आताची माहिती घेणार आहोत। मनोज, काही कारण कळू शकलंय? अगदी बरोबर। गेल्या 9 दिवसापासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतोय। जे मुंबईकर चाकरमानी बेस्ट बसनी आपल्या कामावर जात होते त्यांना मात्र बेस्ट बस बंद असल्यामुळे खासगी वाहनाचा तसेच रिक्षा टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो। कामाच्या स्थळी जात असतात, परंतु गेल्या काही दिवसामध्ये असल्यामुळे हे चाकरमानी आहेत ते विविध खासगी वाहनांनी म्हणा किंवा रिक्षा टॅक्सीनी जातात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात खासगी वाहन जे आहेत ते मग नवी मुंबईतून ठाण्यातून मुंबईकडे येत आहेत आणि त्यामुळे चेंबूर सांताक्रूज लिंक रोड हा खूप वर्दळीचा झालेला आहे। गेल्या काही दिवसामध्ये संप सुरू झाल्यापासून इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढलेली आहे। BKC कडे किंवा विमानतळाकडे किंवा सांताक्रूजकडे जाणारा रस्ता असो पूर्णतः सकाळच्या वेळी जाम होतो, पूर्णतः वाहतूक कोंडी होते। जो SCLR जो कुर्ल्याकडे जाणारा ब्रिज आहे तो जवळपास 1 किलोमीटरचा आहे आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे। धन्यवाद मनोज, तुमच्याकडून हे अपडेट्स आम्ही सातत्याने घेत राहणार आहोत। SCLR वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। एक महत्त्वाची बातमी ते औरंगाबादमधून MIM नगरसेवकावर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाल्याचं कळतंय। वादग्रस्त नगरसेवक MIMचा सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। सिद्धार्थ, काय प्रकरण आहे? रेणुका, सय्यद मतीन नावाचा हा MIMचा वादग्रस्त नगरसेवक आहे। त्याच्यावर काल रात्री सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। एक 30 वर्षीय महिलेने नोकरीला लावतो म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून तो अत्याचार करत असल्याची तक्रार सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये केली होती आणि त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल झालेला आहे। हाच मतीन नगरसेवक आहे MIMचा, ज्याने वाजपेयीच्या आदरांजलीला सभेला विरोध केला होता आणि भाजपच्या लोकांनी त्या ठिकाणी त्याला मारहाण केली होती आणि मागच्या महिन्यातही एक MIMची नगरसेविका प्रेम प्रकरणातून दोघं पळ जाऊन त्यांनी लग्न केलं होतं आणि एकंदरीतच वादग्रस्त कर्तृत्वांमुळे MIMने आणि म्हणूनच आणखीन एका वादग्रस्त प्रकरणामुळे पुन्हा एकदा मतीन चर्चेत आले असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद सिद्धार्थ या माहितीबद्दल। बलात्काराचा गुन्हा आता त्यांच्यावर दाखल झाल्याची माहिती कळते।